शिवनेरी जुनांतुकी संघ देखील दाखल झालेला आहे, त्यांचं देखील दमण नगरीमध्ये आपण करूया मनपूर्वक हार्दिक स्वागत। तसेच जे गोलेश्वर गुंदोळी संघ देखील दाखल झाले, त्यांचं देखील दमण नगरीमध्ये आपण करूया मनपूर्वक हार्दिक स्वागत। आजचं चौथा दिवस आणि चौथा दिवसामध्ये आपण पहिली मॅच पाहणार आहात श्री कानाई पाये विरुद्ध केवली स्पोर्ट केवली संघ। टॉस जिंकलेला आहे केवली स्पोर्ट केवली संघाने, सर्वप्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे आणि फलंदाजी करण्याकरता श्री कानाई माता पाये संघाला फलंदाजी करता इन्व्हाइट केलेलं आहे। दोन्ही संघाचे 12 मॅन पहिला चेंडू डिलिव्हरी होण्याच्या आधी आमच्याकडे पाठवायचे आहेत। दोन्ही संघाचे 12वे खेळाडू आमच्याकडे पाठवायचे आहेत। दोन्ही टीम आपण ऑफिशियल नोंदणी देखील करायची आहे। दोन्ही संघाचे 12 मॅन देखील पाठवायचे आहेत। बालाराम पाटील जे खजिनदार आहेत त्यांच्याकडे आपणास ऑफिशियल फी जमा करायची आहे आणि दोन्ही संघाचे 12वे खेळाडू देखील पाठवायचे आहेत। सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेली आहे टीम कानाई माता पाये संघाची। आज 10 सामने आपल्याला खेळवायचे आहेत। सर्वांनी आम्हाला सहकार्य करायचं आहे, कोणताही उशीर विलंब करायचा नाहीये आणि सर्व पाहुण्यांचे खेळाडूंचे पाठीराख्यांचे आपण या दमण नगरीमध्ये करूया मनपूर्वक हार्दिक स्वागत। स्पर्धेचा चौथा दिवस, पुणे एकदा गणपती बाप्पाला वंदन, गणरायाचा आशीर्वाद घेऊन आजच्या दिवसाला देखील आपण सुरुवात करणार आहोत। दोन्ही टीम मैदानाच्या आतमध्ये दाखल देखील झालेले आहेत, त्यांचं देखील आपण करूया मनपूर्वक हार्दिक स्वागत। श्री कानाई पाये विरोधात केवली स्पोर्ट केवली आजच्या दिवसातली पहिली लढत, पंचांचा सिग्नल आलेला आहे, आपण मॅचला करतो सुरुवात। भरत आणि विश्वनाथ ही पहिली जोडी आपल्याला पाये संघाची पाहायला मिळते। गोलंदाजी करण्याकरता आकाश सज्ज। पहिला चेंडू पुढे सरसावत मोठा फटका खेळायचा चेंडू हवेमध्ये, चांगले प्रयत्न झाले आणि 2 धावा फलंदाजाने पडून काढल्या। हवेमध्ये भरपूर काळ चेंडू विसावला होता, क्षेत्ररक्षक यायला फार उशीर केलं। नाकेरकार या चेंडूवरती भरत देवळीकर याची खाती उघड झाली, त्याच्या खात्यामध्ये आपण 2 धावा ऍड करूया। धावसंख्या 2 पाहायला मिळते। श्री गणेश झालं श्री कानाई पाये संघाचं। पहिले षटक मार्गस्थ गोलंदाजी ट्रॅक वरती आपल्याला आकाश पाहायला मिळतोय। पहिल्या चेंडूवर त्यांनी 2 धावा खर्च केल्या। यावेळी सेन्सिबल क्रिकेट दिशा दाखवली, चेंडू हवेमध्ये आणि अखेरकार दुसऱ्या चेंडूवरती आकाशला सफलता मिळाली। भरत दुसऱ्या चेंडूवरती बाद होतोय। क्रमांक 3 वरती वन डाऊन पोझिशनला आपल्याला लखा पाहायला मिळतोय।
दुसऱ्या चेंडूवरती आकाशला सफलता मिळाली. इनसाइड आउट खेळायचं होतं, फिल्डरला बीट करायचं होतं, पण अखेरकार बॅटाने बॉलची जुळणी प्रॉपर नाही आणि भरत देवळीकर यावेळेस आउट होताना आपण पाहिलं. लखा येतो खेळण्याकरता. स्ट्राईकला लखा पाहायला मिळेल. पहिलं षटक अजूनही मार्गस्थ आहे. 2 चेंडूचा खेळ झाला, 1 विकेट आकाशच्या नावी राहिला. खोलवर टप्प्याचा चेंडू, बॅट आणि बॉलची जुळली नाहीये. अखेरकार या चेंडू देखील विकेट प्राप्त केलं. क्लीन बोल्ड, फलंदाज बाद. अप्रतिम चेंडू, सुंदर चेंडूची हाताळणी पाहिली. बरोबर फलंदाच्या बॅटच्या कोपऱ्यावरती हा चेंडू अदळला होता. बॅट आणि बॉलची जुळणी व्यवस्थित झाली नाही. अखेरकार चेंडू जाऊन एस्टँड वादळला गेला. बॅक टू बॅक दुसरा धक्का लागला टीम श्री काणाई पाय संघाला. आणि यावेळेस आकाश आता हॅट्रिक वरती आहे. काय सुंदर सुरुवात करते केवनी स्पोर्ट केवनी संघ. क्रमांक 4 वरती फलंदाजी करण्याकरता अनिल येतोय मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस आकाश हॅट्रिक वरती 2 चेंडूवरती 2 विकेट प्राप्त करून एक चांगलं षटक तो हाताळतोय सध्याच्या घडीला. पहिल्या चेंडूवरती 2 धावा खर्च केल्यानंतर पलटवार आपल्याला आकाशचा पाहायला मिळाला. हॅट्रिक वर आहे यावेळेस आकाश. यावेळेस पुन्हा एकदा मागे सरकून ऑफ साईडच्या दिशेने खेळायचं होतं. बॅट आणि बॉलची जुळली नाही. चेंडू सरळ रेषेमध्ये यष्टीरक्षकाच्या हातामध्ये गेलेला आहे आणि हा देखील चेंडू निधाव आपल्याला पाहायला मिळाला. संधी चालू आली होती आकाशाला हॅट्रिक करता, परंतु यावेळेस विकेट त्याला मिळालं नाहीये. चांगलं षटक हाताळतोय पॉवर प्लेच्या गोलंदाजीमध्ये. पुन्हा एकदा इनसाइड आउट खेळायचं होतं. बॅटची कडा प्रॉपर टायमिंग नाहीये. जोपर्यंत गिरीश चेंडूला उचलणार, अनिलने खाते उघड झाली. अनिलचा खात्यामध्ये आपण 1 धाव टाकूया. धावसंख्या 1 ने वाढवूया. धावसंख्या 3 झालेली आहे. वेलकम ऑल ऑफ यू. पुन्हा एकदा सर्वांची आपण करूया मनपूर्वक हार्दिक स्वागत दमण नगरीमध्ये. आणि आजचा 4था दिवस आहे. हो, यावेळेस चेंडू सुटला जातोय. पंच देखील सांगत आहेत डेड बॉल तुम्ही घोषित करू शकता. सकाळचं सत्र आहे, ड्यू नक्कीच मैदानाच्या आतमध्ये पडला जाणार, त्यात काही शंका नाहीये. नवबिंदू आपण पाहतोय. सकाळच्या सत्रामध्ये थोडस ओलसर मैदान आहे. थंडीचा दिवस आणि त्या वातावरणामध्ये आपण छान क्रिकेट खेळतोय दमण नगरीमध्ये. लो फुलटॉस चेंडू आडव्या बॅटने ऑन साइडला चांगल्या प्रकारे खेळला जातोय. थोडं डीप मध्ये पंबल झालं. 1 पूर्ण झाली, दुसरीचा कॉल होतोय, पण अखेरकार विश्वनाथने पाहिलं कदाचित रनआउटचा विकेट होऊ शकतो आणि अखेरकार 1च धावेवरती फलंदाज थांबला गेला. षटक समाप्ती झाली. पहिल्या षटकाचा डाव इथे समाप्त झाला. धावसंख्या आपण पाहिली 4. षटक क्रमांक 2 हाताळण्याकरता गोलंदाज वैभव दाखल झाला. आडव्या बॅटने ऑन साइडला जोरदार प्रहार. चेंडू निघून जाणार सीमारेषेच्या बाहेर. विश्वनाथच्या बॅटमधना आजच्या दिवसातला पहिला षटकार आला.
हे पाहू शकता आपण ऍक्शन रिप्लाय बरोबर विश्वनाथच्या बॅटच्या रडार मध्ये हा चेंडू आला होता आणि विश्वनाथने कोणताही उशीर विलंब केला नाही आणि अखेरकार दुसऱ्या षटकाच्या पहिल्या चेंडूवरती गोलंदाज वैभवचं स्वागत केलं आणि वैभवला सांगितलं व्हेरी गुड मॉर्निंग. यावेळेस चांगला चेंडू, यावेळेस सुंदर चेंडू, बरोबर ऑफसाईडची दिशा पकडली गेली, ऑफस्टिकच्या बाहेर चेंडू हाताळला गेलं आणि यावेळेस आता मात्र विश्वनाथच्या बॅटला थांबवण्याचं कार्य वैभवने केलं. निधाव चेंडू आला. शिवनेरी जुन्नर संघाचं देखील इथं पदार्पण झालेलं आहे. सुस्वागतम. हा देखील चेंडू प्रहार करण्यामध्ये यशस्वी. चेंडू हवेमध्ये, झेलची संधी, ही झेल होणार का? झेल ड्रॉप. दोन्ही क्षेत्रक्षणामध्ये व्यवस्थित कॉलिंग झाली नाही, हाक झाली नाहीये. अखेरकार अंतिम क्षणी आपण पाहिलं झेल ड्रॉप झाली. विश्वनाथला जीवदान मिळालं. त्याच्या बॅटमध्ये एक षटकार आलेला आहे, कदाचित महागात पडू शकतो. धावसंख्या 12 झालेली आहे. चेंडू भरपूर काळ हवेमध्ये होता, क्षेत्ररक्षक पोचले देखील होते, परंतु जजमेंट कुठे चुकलं गेलं, नजर थोडीशी हटली गेली आणि दुर्घटना देखील पाहायला मिळाली. नजर हटी और दुर्घटना घटी. झेल ड्रॉप. आपटून टाकला चेंडू. पुन्हा एकदा प्रहार करायचा होता, बॅटची कडा. यावेळेस चुकी नाही, यष्टीरक्षक स्वतः चेंडूवरती आला आणि अखेरकार विश्वनाथच्या खेळीचा अंत झाला. धक्का लागला दुसरा, तिसरा लागलेला आहे पाय संघाला विश्वनाथच्या रूपामध्ये. यावेळेस चांगली गोलंदाजी करतोय गोलंदाज वैभव. पहिला चेंडू आपण पाहिला तर चुकीच्या लेंथ वरती आला. विश्वनाथने सुंदर पिकअप केलं, चांगला शॉट त्याच्या बॅट मधून आला होता. पण त्यानंतर दोन चेंडूवरती आपण पाहिलं एक सुंदर. शिवनेरी संघाला विनंती असेल आपण व्यासपीठावरती बसायला यायचं आहे. शिवनेरी संघ आपणास विनंती असेल आपण व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचं आहे. प्रभाकर केणे आपणास विनंती असेल आपण यायचं आहे. न्यू मॅन क्रमांक 5 वरती खेळण्याकरता आला नागेश. आडव्या बॅटने ऑन साइडला मोठा फटका खेळायचा होता. स्विंग अँड मिस, नजर नव्हती चेंडूवरती, नजाकत फटक्यामध्ये होती आणि अखेरकार वैभवचा हा चेंडू निधाव आला. धावसंख्या 12 झालेली आहे. दुसरं षटक मार्गस्थ आहे. वैभव गोलंदाजी करतोय. काही चेंडूंचा खेळ बाकी दुसऱ्या षटकाचा. पुढे सरसावत पुन्हा एकदा त्याच दिशेने फटका खेळायचा. त्या यावेळेस देखील ते दृश्य पाहायला मिळालं. अखेरकार फलंदाज दुसरा चेंडू देखील डॉट होणार. षटकाची समाप्ती झाली. 12 चेंडूचा खेळ संपला आणि धावा देखील 12 लागल्या गेल्या. विकेट गमावले टीम श्री कानाई पाय संघाने 3. सकाळचं सत्र आहे आणि गोलंदाजांना अगदी साथ देणारे आपल्याला खेळपट्टी पाहायला मिळते. देव फॅक्टर थोडंसं काम करतोय मैदानाच्या आतमध्ये. कानाई पाया संघाचा जर विचार केला तर मागच्या वर्षीचा रनरअप संघ आहे आणि यावेळेस मात्र थोडासा अडचणीत पाहायला मिळतोय लीगच्या पहिल्याच मॅचमध्ये. बघा, लीगच्या ज्या मॅचेस असतात ना, पहिलीच मॅच जिंकणं खूप महत्त्वाचं असतं. म्हणजे पुढे येणाऱ्या मॅचेसमध्ये तुमचं थोडंसं टेन्शन कमी असतं. मग कुणाच्या हारण्यावर कुणाच्या जिंकण्यावर डिपेंड राहण्यापेक्षा आपण स्वतः आपला खेळ दाखवा, संघर्ष करा आणि विजयी व्हा. आणि तसंही स्वर्गीय रतन टाटा असं सांगून गेले, ज्याच्या जीवनामध्ये संघर्ष नाही त्याच्या जीवनाला काही अर्थ नाही. संघर्ष फार महत्वाचा आहे. अशुभला शुभ बनवायचं तुम्ही मनामध्ये निश्चय घ्या. शुभ अशुभ असं काहीच नसतं. बघा, मांजर आडवी गेल्याने काही काम होत असतं नसतं, ते लोकांची धारणा आहे, परंतु तसं काहीही नसतं. माणसं आडवी गेल्याने काम बिघडत असतं. हा, हे बरोबर उल्लेख केला आपण. षटक क्रमांक 3 चालू. आपटून टाकला चेंडू. ऑन साइडला पुल करायचं होतं. बॅटची कडा
प्रॉपर टायमिंग नाहीये. चेंडू एस्टँडच्या मागे विसावला जाणार. शॉर्टलेग गलीमध्ये क्षेत्ररक्षक होते. चेंडू उचलणार आणि फेकणार. फलंदाजाने एक धाव पूर्ण केली. धावसंख्या 13. धनराज येतोय षटक क्रमांक 3 हाताळण्याकरता. यावेळेस देखील पूल करायचं होतं. पंचांकडे थोडीशी अपील मागितली गेली पण अखेरकार पंच सहमत नाहीये. काय सुंदर चेंडूनी उचली घेतली होती. पडल्यानंतर आपण पाहताय की बरोबर फलंदाच्या अगदी छातीच्या लेवलने हा चेंडू गेला होता. सुंदर चेंडूची हाताळणी. आपण बरोबर उल्लेख केला राजू सर की आज गोलंदाजांना मदत मिळत आहे. या धावपट्टीवरती दवबिंदू काम करत आहेत. स्ट्राईकला नागेश पाहायला मिळतोय. सध्या तरी त्याला थांबवलं जातंय धनराजच्या गोलंदाजीवरती. यावेळेस फटका चांगला. टायमिंग देखील प्रॉपर. पुलचा फटका आणि पॉवरफुल फटका मैदानाच्या आतमध्ये साकारला जातोय. पहिल्या इनिंग मधला हा दुसरा षटकार आलाय. कान मंत्राचा तिथे फायदा उठवत नागेश. धावसंख्या वाढते 19. आणि या षटकाराची आवश्यकता होती कारण स्कोरबोर्ड थोडंसं वाढवायचं असेल तर. कारण तिसऱ्या षटकाचा खेळ मार्गस्थ आहे. 15 चेंडूंचा इथे खेळ संपलेला आहे. 15 चेंडूमध्ये तब्बल फक्त 19 धावा म्हणजे कुठेतरी अडचणीत आपल्याला पाहायला मिळतोय. समोर देखील तेवढा ताकदीचा संघ आहे. यस नो डाऊट. या दमण नगरीमध्ये त्यांचा देखील खेळ चांगला राहिलेला आहे. ओव्हरऑल आपण जर विचार केला तर केवनी स्पोर्ट केवनी या संघाचा आणि पाये संघाचा विचार केला तर मागच्या वर्षीचा फायनलमध्ये खेळले होते ते. रनरअप राहिले होते आणि आता पुन्हा एकदा आपण त्यांनाच पाहतोय दमण नगरीमध्ये. ही लाईन पाहावी लागेल. ही रेंज पाहावी लागेल. यावेळेस पुन्हा एकदा चेंडू पाहायला गेला तर अगदी वाईट व्यावकाच्या दिशेने चालला होता आणि पंचांनी बघा कोणताही इशारा केला नाहीये. याचा अर्थ चेंडू निर्धाव आहे. चांगल्या चेंडूची हाताळणी. नक्कीच बघा तुम्ही शफल होऊन जेव्हा क्रिकेट खेळता त्यावेळेस जर पट्टीच्या कोपऱ्यावरती चेंडू जरी असेल ना तर तो दिला जाणार नाही. उलटा चेंडू समोरच्या दिशेने भरपूर कार चेंडू हवेमध्ये. गिरीश पाटील तिथे आहेत. एक पूर्ण झाली. दुसरीचा प्रयत्न डायरेक्ट हिट आणि अखेरकार निशाणा साधला गेला. फलंदाज धावपंच्या रूपामध्ये यावेळेस बाद होणार. धक्का अजून एक लागतोय पाय संघाला. काय सुंदर निशाणा साधला गेला गिरीशच्या माध्यमातून. बघा याला म्हणतात करे कोई और भरे कोई. फटका खेळला कोणी आणि विकेट कोणाची गेली. नाही ना आपल्या आगरी भाषेत एक म्हण आहे आल्याचा काटलो बाल्यावर. धावसंख्या होती ती 20. क्रमांक 6 वरती फलंदाजी करण्याकरता जितू आला. आता जितूला चांगलं कार्य करायला लागेल जर संघाला जीत द्यायची असेल तर. समोरच्या दिशेने चांगला फटका एक्झिक्यूट केला जातोय. चेंडू लॉंग ऑफला ट्रॅव्हल होतोय. एक पूर्ण झाली. दुसरीचा कॉल आला. फेकी व्यवस्थित आली आणि अखेरकार एका धावीवरती फलंदाजाला थांबावं लागलं. खरं तर जितूने प्रयत्न केले होते दुसरी धाव घेण्याकरता देखील परंतु नकार आला. चांगली कॉलिंग झाली आणि तिसऱ्या षटकाची इथे समाप्ती झाली. धावसंख्या 20 झालेली आहे. 21 झालेली आहे. 21. 18 चेंडू मध्ये फक्त 21 धावा या पाय संघाला जोडता आलेले आहेत. आणि हे षटक आहे ना राजू सर आता फार महत्वाचं आहे. येणारे 6 चेंडू फार महत्वाचे असेल कारण प्रति चेंडू मागे तुम्हाला हल्ले करावे लागतील. चांगली टोटल जोडायची असेल तर चेंडूला सीमारेषा ही दाखवणं गरजेचं आहे. कारण समोरच्या संघाचा आपण विचार केला केवनी स्पोर्ट केवनी संघ फार ताकदीचा संघ आहे. ॲबिलिटी आहे, ताकद आहे कोणत्याही क्षणी सामना झुंकवण्याची. अगदी बरोबर उल्लेख केला कारण या सीझनचा विचार केला तर 2 विजेतेपद त्यांच्याकडे आहेत केवनी स्पोर्ट केवनी या संघाकडे आणि 2 विजेतेपद आहेत ते म्हणजे जयदुर्गा सुरई या
संघाकडे आणि अजून 2 पारितोषिकं जिंकली आहेत, ती म्हणजे रॅडिकल ठाकराचा पाडा या संघाने आणि ही या सीझनची मान्यताप्राप्त 7वी स्पर्धा दमन दौरा आपण पाहतोय. भिवंडीला जिंकणं आणि इथं जिंकणं खूप फरक आहे, कारण इथून जेव्हा तुम्ही ट्रॉफी जिंकून घरी न्याल तेव्हा तुम्ही आवर्जून आणि आनंदाने सांगाल की आम्ही ट्रॉफी दमनहून जिंकून आलो आहे. यावेळेस ही लाईन चांगली आहे, ही लेन्स चांगली आहे. बघा किती सुंदर चेंडू हाताळला. फलंदाजाच्या बॉडी लँग्वेजला ओळखलं गेलं. स्टँड अँड डिलिव्हरी करायचं होतं. कसोटी क्रिकेट प्रमाणे चेंडू फक्त कट करायचं होतं, परंतु चेंडू निर्धाव पाहायला मिळाला. चांगलं क्रिकेट सध्याच्या घडीला. ऑन साईडला जोरदार प्रहार करायचा होता. यावेळेस देखील झेलची संधी आणि अखेरकार यष्ट्यांच्या मागे चुकी होणार नाहीये. एक सक्षम यष्टी रक्षक आहे त्यांच्याकडे. अखेरकार यावेळेस देखील विकेटचं पतन झालं. चांगला झेल पकडला आला. संजय येतोय क्रमांक 7 वरती फलंदाजी करण्याकरता. चौथं षटक मार्गस्थ. 2 चेंडूंचा खेळ आपण पाहिला. पहिला चेंडू निर्धाबाळा, दुसरा चेंडू यावेळेस विकेट प्राप्त करतोय गिरीश पाटील. खोलवर टप्प्याचा चेंडू ऑन साइडला जोरदार प्रहार. चेंडू स्क्वेअर लेगला ट्रॅव्हल होणार. एक पूर्ण झाली. काय सुंदर फटका सजवला होता, पण अखेरकार क्षेत्ररक्षकाला बीट करता आलं नाहीये. एक धाव इथे संजयला मिळणार. धावसंख्या 22 झालेली आहे. आता हे बाकीचे चेंडू आहेत ना राजू सर, फार महत्वाचे असतील पाय संघाकरता. प्रति चेंडू मागे हल्ले करणं गरजेचं आहे. एक चांगली टोटल जोडण्याकरता हवाई मार्गाने प्रवास करावा लागेल. सुंदर चेंडू, सुंदर चेंडू, अप्रतिम चेंडू. पडल्यानंतर सरळ जाऊन बोल्ड होते फलंदाज. यादव येतोय फलंदाजी करण्याकरता. सुंदर षटक पाहायला मिळतोय गोलंदाज गिरीश याचं. यावेळेस चांगला फटका. चेंडू निघून चाललाय डीप पॉइंट मध्ये. क्षेत्ररक्षक आहेत. एक पूर्ण झाली, दुसरीचा कॉल येतोय, पण अखेर संजयने नकार दिला. या चेंडूवरती एक धाव पूर्ण झाली. धावसंख्या 23 झालेले. काय सुंदर फटके सजावट झाली होती. स्टाईल ऑफ वीरेंद्र सहवाग. बॅकफुटला गेले, चेंडूच्या लाईनच्या पासून दूर झाले आणि हा सुंदर बॅकफुट पंच पाहायला मिळाला. एक धाव पूर्ण झाली. 23 धावा झालेल्या आहेत. काही चेंडूंचा खेळ बाकी. संजयच्या बॅटमधनं हा चांगला फटका. डीप मध्ये प्रोटेक्शन. अखेरकार या वेळेस देखील चांगली झेल पकडला जाणार आणि या चेंडूवरती संजय देखील बाद होणार. षटक क्रमांक 4 समाप्त झालेला आहे. धावसंख्या आपण पाहिली. चेंडू असा उडवून चेंडू पार न मारू षटका. केला तर आली मजा.
यानंतर होणारा सामना जे गोलेश्वर गुंदवली विरोधात शिवनेरी जुनांदुर्गी दोन्ही टीम संगणक आपण व्यासपीठाच्या समोर यायचं आहे. गुंदवली विरोधात जुनांदुर्गी आजच्या दिवसातला हा दुसरा सामना असेल. दोन्ही संगणक जय गोलेश्वर गुंदल विरोधात शिवनेरी जुनांदुर्गी दोन्ही टीमचे कर्णधार आपणास विनंती असं पण टॉस बॉक्सला जोडायचं आहे. चला दोन्ही कॅप्टन लवकरात लवकर या. छापा असा कॉल. मान्यवांना विनंती करतो आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं आहे. तर नाणेफेक जिंकलेली आहे जय गोलेश्वर गुंदवली संघ कर्णधार विनोद याने. विनोद काय निर्णय घेणार? क्षेत्ररक्षक. इथं आल्यानंतर संपूर्ण मैदान बघितल्यानंतर आयोजन नियोजन बघितल्यानंतर कसं वाटलं? अतिशय चांगलं केलेलं आयोजन देवानं मेहनत घेतलेली आहे. 40+ मास्टर 40+ आल्यांचे आयोजन झाले. ऑल द बेस्ट. तुमच्या संघाला खूप साऱ्या शुभेच्छा. चेतन, नाणेफेक गमावलेली आहे, प्रथम फलंदाजी करावी लागेल. मनासारखं झालं की मनाच्या अपोजिट झालेलं आहे? मनासारखं झालेलं आहे. मग इथं प्रवेश तुम्ही केला, संपूर्ण मैदान बघितला, आयोजन नियोजन बघितलं, दमन स्पर्धा 2024 विषयी काय सांगणार? चांगलीशी स्पर्धा आहे आणि चांगला असा इव्हेंट असतो आपला मास्टर 40+चा. चांगलं असं ग्राउंड आहे, थोडंसं मॉडिफिकेशन केलेलं दिसतं ग्राउंडमध्ये आणि चांगली स्पर्धा होणार आहे. तरी मास्टर 40+ला हार्दिक शुभेच्छा. चेतन व्यतिरिक्त असे कोण फलंदाज आहेत? कारण तुम्हाला सुरुवातीला फलंदाजी करायची आहे, जे जास्त धावा करते आपल्या संघासाठी. प्रशांत आहे, प्रमोद आहे, सचिन आहे. अजित संघामध्ये खेळणार? अजित नाही आहे, तो जानेवारीमध्ये येणार आहे, सध्या तरी नाही आहे. प्रेक्षकांना एक रंगतदार सामना बघायला मिळेल. नक्कीच. ऑल द बेस्ट. तुझ्या संघाला खूप साऱ्या शुभेच्छा. तर मित्रांनो, स्पर्धेचा चौथा दिवस आणि चौथ्या दिवसामधला दुसरा सामना यानंतर प्रेक्षकांना बघायला मिळेल. जय गोलेश्वर गुंदवली संघ कर्णधाराने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्यासाठी आमंत्रित केलेले आहे शिवनेरी जुनांदुर्गी संघाला. मी आपल्याला घेऊन येतो कॉमेंट्री बॉक्स मध्ये. धन्यवाद. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. गणपती बाप्पाला वंदन, कावदेवी मातेला वंदन. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करून आज आपण चौथ्या दिवसामध्ये आहोत. डे 4 दमन स्पर्धा 2024. मित्रांनो, आपण पाहतात पटेल क्रिकेट ग्राउंड कच्छीगाम दमन येथून या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण मास्टर 40+ क्रिकेट असोसिएशन भिवंडी आयोजित भव्य आणि दिव्य अशी स्पर्धा. सर्वांचं मॉर्निंग सेशन मध्ये खूप खूप हार्दिक स्वागत. क्रिकेटचा हा कुंभ मेला दमन नगरीमध्ये, हा क्रिकेटचा बिग शो आपण पाहतात. सर्वांचं मी खूप खूप हार्दिक स्वागत करतो. माफक असं लक्ष आहे 24 धावांचं.
24 चेंडू आणि 24 धावा. चला स्पीडअप करा, जास्त वेळ घेऊ नका, शेड्यूल खूप मोठा आहे आजचा. त्या अनुषंगाने मी विनंती करतोय सर्व संघांना बघा वेळेवर इथे या, वेळेवर तुमचे सामने खेळवले जातील. पहिला वेळेला सामना आहे श्री कान्हाई माता पाय आणि केवनी स्पोर्ट्स केवनी या दोन संघांमधील. प्रथम फलंदाजी करताना फक्त 23 धावा जोडल्या. गिरीश आणि आकाश ही सलामीची जोडी. पहिला चेंडूला पुल केलेला आहे, पॉवरफुल मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर जातं. टिपिकल पॉवर प्लेचा फटका, षटकारने खातं खोलतोय. धावसंख्येचा शुभारंभ होत आहे. काय चेंडू इथे आपण बघितला, आखूट टप्प्याचा चेंडू होता, पुल केला स्क्वेअर चेंडू आणि फेकून दिला मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर. पुन्हा एकदा विश्वनाथ पहिलं मॅन्डेटरी पॉवर प्लेचे षटक हाताळतोय. षटकातील नेक्स्ट बॉल. चेंडू इनसाइड आउटचा फटका, सॉफ्ट डिसमिसल. षटकाराचं प्रत्युत्तर दिलं, गिरीशला बाद केले झेलबाद स्वरूपामध्ये विश्वनाथ याने. पहिल्या चेंडूवर षटकार आला, त्यानंतर दुसऱ्या चेंडूवर विकेट सफलता मिळवून देतोय. माफक असं लक्ष 24 धावांचं. यानंतर जय गोलेश्वर गुंदवली आणि शिवनेरी जून अंदुरकी असा सामना प्रेक्षकांना बघायला मिळेल. क्रिकेटची मायावी नगरी कच्छीगाम दमन येथे ही स्पर्धा आपण पाहतात. सर्व मायबाप क्रीडा रसिकांचं मी खूप खूप हार्दिक स्वागत करतोय. न्यू बॅटर समाधान मैदानाच्या आतमध्ये जातोय क्रमांक 3 वर खेळण्यासाठी. विश्वनाथ पुन्हा एकदा सज्ज होतोय. बॉलिंग मार्कवर सामोर जाईल समाधान. लॉंग रन अप राईट आर्म राउंड द विकेट. चेंडू खाली राहणार होता, फक्त डिफेन्स केलाय, ढकलला होता चेंडूला. सिली मिड ऑफला चेंडू गेला, त्यावर एक धाव पूर्ण करते समाधान. धावसंख्या पुढे सरकताना धावफलकावर 7 एका गड्याच्या मोबदल्यात. पहिलं पॉवर प्लेचे षटक आहे. षटकातील चौथा चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतोय. बॉलिंग मार्कवर विश्वनाथ. स्ट्रायकिंग एंडला प्रथमच आकाश. विश्वनाथ तयार होते. बॉलिंग मार्कवर सकाळचं सत्र आहे. ड्यू मैदानाच्या आतमध्ये आहे. दमट वातावरण, थंडगार वातावरण आणि फ्लिकच्या अंदाजाने फटका खेळलेला आहे. गॅप मधून चेंडू जातोय स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. या चौकाराच्या मदतीने खातं खोलतोय आकाश वैयक्तिक आणि धावसंख्या आता धावफलकावर 11 एका गड्याच्या मोबदल्यात. या धावांचं जर संरक्षण करायचं असेल तर टिचून गोलंदाजी करावी लागेल पाये संघाला. या उलट सुरुवात दमदार झालेली आहे केवनी स्पोर्ट्स केवनी या संघाची. 2 पॉइंट पहिल्या सामन्यामधून कोण मिळवणार, 2 गुणांची कमाई कोणता संघ करणार. पुन्हा एकदा विश्वनाथ फुलटॉस चेंडू होता. ऑन ड्राईव्हचा फटका, 1 धाव पूर्ण केली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, सहज 2 धाव पूर्ण करतो आकाश. धावसंख्या पुढे सरकताना धावफलकावर 13. पहिल्या षटकामध्ये दमदार सुरुवात आहे. 13 धावा, फक्त आणि फक्त 11 धावांची आवश्यकता हा सामना जिंकण्यासाठी. पुन्हा एकदा विश्वनाथ तयार होतोय. बॉलिंग मार्कवर पहिलं पॉवर प्लेचे षटक सुरू आहे आणि खूप जबरदस्त सुरुवात आहे. धडाकेबाज सुरुवात केवनी स्पोर्ट्स केवनी या संघाची. स्टेप आउट झालेला आहे. क्षेत्ररक्षक दक्ष झेल टिपतोय मिड विकेट सीमारेश्वर. अजून एक फलंदाज बाद होते आकाश स्वरूपामध्ये. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा आहेत धावफलकावर 13. 2 गड्यांच्या मोबदल्यात. गडी जरी बाद झालेले असले तरी मात्र सुरुवात दमदार आहे.
सुरुवातीला गिरीश बाद झाला, ज्याने 6 धावांचं योगदान दिलं. त्यानंतर आकाश बाद झाला, त्याने देखील 6 धावांचं योगदान दिलं. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये इंटर होणार आहे. पहिल्या षटकाचा खेळ संपुष्टात आलेला आहे आणि आता मात्र विजयासाठी उर्वरित 3 षटकांमध्ये फक्त आणि फक्त 11 धावांची आवश्यकता. न्यू बॅटर नरेश जातोय मैदानाच्या आतमध्ये. दुसऱ्या षटकासाठी बॉलिंग मार्ग लखा 0वर बाद झाला होता फलंदाजी करताना, पण गोलंदाजीमध्ये त्याला चांगली धारदार गोलंदाजी करावी लागेल. 18 चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता. स्ट्रायकिंग एंडला समाधान. श्री कान्हाई माता पाये मागील पर्वामधील रनर अप टीम होती, अंतिम उपविजेता संघ होता. तर केवनी स्पोर्ट्स केवनी संघाने देखील दमदार कामगिरी केली होती मागच्या सीझन मध्ये. चॅम्पियन संघ मात्र मागच्या सीझन मधील ह्या रेस मधून बाहेर फेकला गेलेला आहे. नटराज खारबाव. लखा तयार होतो बॉलिंग मार्कवर. चेंडू झपकन आतमध्ये ओढला होता, पूर्णपणे बीट केलेल्या बॅटरला. कुठल्या प्रकारची धाव नाही. निर्धाव चेंडूची समाप्ती. धावा कायम आहे. धाव फलकावर 13. 17 चेंडू शिल्लक आहेत. 11 धावांची आवश्यकता. पुन्हा एकदा लखा तयार होते बॉलिंग मार्कवर. फिल्डिंग मध्ये परिवर्तन करताना विकेट किपर भरत देवळीकर. थोडस अटॅकिंग फिल्डिंग ही लावली जात आहे. बॅकफुटला जात असताना चेंडूला पंच केलेले आहे. 1 धाव पूर्ण करतोय. चांगलं क्षेत्ररक्षण झालेले आहे. फक्त 1च धाव मिळेल. एकापेक्षा काही अधिक नाही. धावसंख्या धावफलकावर वाढते. 14. 2 गड्यांच्या मोबदल्यात षटक क्रमांक 2 मार्गस्थ. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. पुन्हा एकदा लखा सज्ज होतोय बॉलिंग मार्कवर. चेंडूला लॉफ्ट केलेले आहे. क्षेत्ररक्षक दक्ष संजय. लॉंग ऑफ सीमारेषेवर अप्रतिम झेल. अजून एक बॅटर बाद होतोय केवनी स्पोर्ट्स केवनी संघाचा. सांघिक 14 धावांवर. काय गोलंदाजी करतो लखा. दुसऱ्या षटकामध्ये खूप चांगली गोलंदाजी त्याची बघायला मिळते. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये प्रवेश करताना योगेश न्यू फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जातोय. धावा कायम आहे. धाव फलकावर 14. गडी बाद झालेल्या 3. पुन्हा एकदा लखा तयार बॉलिंग मार्कवर. समोर जाईल डावखुरा बॅटर संदीप. चांगला फटका आहे ऑन साइडला. क्षेत्ररक्षक दक्ष आउटफील्ड मधून चेंडूला उचलला गेला. फेक केली गेली. वेल होती फलंदाजाकडे 1 धाव पूर्ण करण्याची. आणि अशा प्रकारे धावसंख्या पुढे जाताना धाव फलकावर 15.
15 धावा. लखा काय गोलंदाजी करतोय. 4 चेंडू आतापर्यंत त्याने टाकलेले आहेत. फक्त आणि फक्त 2 धावा खर्च केलेल्या आहेत. चांगली गोलंदाजी. 1 विकेट त्याने मिळून दिलेली आपल्या संघासाठी. चेंडूला ऑन साइडला टर्न केले आहे. क्षेत्ररक्षक दक्षेल. हो तिथे थोडस गचाल क्षेत्ररक्षण झालं. त्याचा फायदा उचलला. 2 धावा पूर्ण केल्या बॅटरने. चेंडूवर जरूर झपाटला होता तिथे क्षेत्ररक्षक, पण मिस्टेक झाली. धावसंख्या वाढते. धावफलकावर 17 धावा. पुन्हा एकदा तयार होते. लखा बॉलिंग मारतो. चेंडूला इनसाइड आउटचा फटका खेळलेला आहे. गॅप मधून चेंडू एक्स्ट्रा कव्हर ला जातोय. फक्त एकच धाव मिळेल. धावसंख्या वाढते धावफलकावर 18. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 18 धावा धावफलकावर. विजयासाठी 6 धावांची आवश्यकता. 12 चेंडू आणि 6 धावा. चेंडू जास्त आहेत, धावा कमी आहेत. 3च्या सरासरीने धावा जमा कराव्या लागतील प्रति षटकाचा आपण जर विचार केला तर. दिनांक 24 डिसेंबर 2024 ला या स्पर्धेचा पहिला दिवस उद्घाटन सोहळा अगदी थाटामाटात जल्लोषात संपन्न झाला. आज डे 4 चौथ्या दिवसामध्ये आपण आहोत. मास्टर बॉडी प्लस क्रिकेट असोसिएशन भिवंडी आयोजित दमन स्पर्धा 2024 हे दिमागदार आयोजन. दैदिप्यमान हा क्रिकेटचा सोहळा. प्रत्येकाच्या स्मरणामध्ये राहणारी स्पर्धा निश्चितच आपल्याला बघायला मिळते. दमन स्पर्धा 2024-25 हे पर्व आपल्याला बघायला मिळते. तिसऱ्या षटकासाठी बॉलिंग मार्कवर जितू. चेंडूला ऑन साइडला भिरकावून दिलेला आहे. एक सोडतोय, तो पण सोडून देतोय. दुसऱ्याने पण सोडला. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. चुकी झाली. चुकीला अजिबात माफी नाही क्रिकेट खेळामध्ये. फक्त आणि फक्त 2 धावांची आवश्यकता. समाधानच्या बॅट मधून हा चौकार आपण बघितला. खूप चांगली तो फलंदाजी करतोय. वैयक्तिक 9 धावांवर तो खेळतोय. 2 धावांची आवश्यकता. पहिल्या विजयाची नोंद करण्यासाठी जितू राईट आर्मवर द विकेट. चेंडूला फक्त हलक्यात आणि टर्न केलेला ऑन साइडला. क्षेत्ररक्षक झेपावला होता. शॉर्ट मिड विकेटला. 3 धावेची गरज. ऑन साइडला षटकार. आणि अशा प्रकारे मुकेशचं अर्धशतक पूर्ण झालं आणि हे विजयी षटकार. फक्त आणि फक्त एका धावेची आवश्यकता आहे. स्कोरर लेवल. 1 धाव. विजयी धाव कोणाच्या बॅट मधून येईल. चांगला फटका आहे. भिरकावून दिले. चेंडूला सीमारेषेच्या बाहेर जातो. विनिंग शॉट. संदीपच्या बॅट मधून चौकार. याचबरोबर विजयी सलामी देतोय. 2 गुणांची कमाई करतोय. केवणी स्पोर्ट्स केवणी हार्दिक हार्दिक अभिनंदन. हार्ड लक टफ लक. श्री कानाई माता पाय. बघा नुकताच जो सामना संपन्न झाला श्री कानाई पाये विरुद्ध केवनी स्पोर्ट केवनी, या मॅचवर जर नजर टाकली तर श्री कानाई माते पाये हा संघ पहिल्याच सामन्यामध्ये पराभूत झालेला आहे. केवनी स्पोर्ट्स केवनी या संघाने विजय संपादन केलेला आहे. आणि विजयी संघामधील सामनावीर खेळाडू आहे आकाश. गिरीशचा देखील आम्ही विचार केला होता लो स्कोरिंगचा सामना, पण आकाशने खूप चांगली कामगिरी केली या सामन्यामध्ये. अष्टपैलू कामगिरी करणारा आकाश या सामन्यामधील सामनावीर खेळाडू. कारण पहिल्या षटकाचा विचार केला तर पूर्णपणे बांधून ठेवला होता कानाई पाये या संघाला, आणि म्हणूनच आम्ही इथे नामांकन केलेलं आकाशाचं.
पहिल्या षटकापासून अगदी दबाव निर्माण केला होता. गिरीश देखील रेसमध्ये होता. सगळेच गोलंदाजांनी सर्व चांगली गोलंदाजी केलेली आहे.